च्या दुप्पट उलाढाल या सहकारामध्ये, परंतु बारीक लक्ष त्या सहकाराकडे कोणाचं नाहीये। सरकारचा 1 रुपयाही सरकारला सहकारात नको, परंतु त्यांच्या काही सरकारचे निर्णय, काही व्यवस्था, काही बॅकअप देण्याची आवश्यकता आहे। त्या अनुषंगाने समग्र राज्यातल्या सहकाराची माहिती घेऊन सभापती महोदय देतोय। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असल्या कारणाने आपण मला सहकार्य करावं। सभापती महोदय, राज्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचं पेव फुटलंय, पण या कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचं शोषण होतंय। सभापती महोदय, आरबीआयकडून परवानग्या घेतात, पण राज्य सरकारकडे कुठल्याही प्रकारची माहिती या स्मॉल फायनान्स कंपन्यांची त्या ठिकाणी नाही आहे। बिहार सरकारने सभापती महोदय या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी सरकारकडे नोंदणी करण्याचा नियम केलेला आहे। व्याजाचा दर काय असावा, या कंपन्या धमकावत असतील तर त्यावरही त्या ठिकाणी त्यांनी बंधनं आणलीत। आपल्याही राज्यात अशा प्रकारची बंधनं आणली गेली पाहिजेत। अनेक फ्रॉड कंपन्या सभापती महोदय आहेत, कर्ज घेणाऱ्याची परतफेडीची क्षमता तपासली जात नाही, फक्त त्यांच्या फोनवरनं नंबर घेतले जातात, एवढ्या आधारावरच कर्ज दिलं जातं। यामध्ये कॉलेजची मुलं, बेरोजगार तरुण पैसे घेतात, काही लोक गांजा, चरस, एमडी साठी पैसे घेतात, 5-5, 10-10 हजार रुपये कर्ज घेतात आणि त्यांनी कर्ज फेडलं नाही तर त्यांच्या घरातल्यांना सभापती महोदय त्रास त्या ठिकाणी होतो। या कंपन्यांच्या मुसक्या कशा आवळणाराचा प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने आहे। सभापती, एक माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि ज्यावर गेली 10-12 वर्ष मी काम करतोय त्या स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत मी या ठिकाणी बोलणार आहे। सभापती महोदय, सेल्फ डेव्हलपमेंट हाऊसिंग मध्ये स्वयंपुनर्विकास हा काही नवीन विषय राहिलेला नाही। या सभागृहात ही मी अनेक वेळा विषय मांडला आणि जिथे जिथे व्यासपीठ मिळतं तेव्हा सेल्फ डेव्हलपमेंटला प्रमोट करण्याचा माझा प्रयत्न असतो। सभापती महोदय, बिल्डरांचा वाईट अनुभव बघून आज हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था या स्वयंपुनर्विकास करायला उत्सुक आहेत। 2019 ला अनेक सरकारने सवलती दिल्या, पण काही सवलती